गोलंदाजी घेतलेली आहे। सिबडीच्या साई एकता मित्रमंडळाचे प्रमुख सदस्य मंथन चंदानी कृपे आणि स्कोर लिहिण्यासाठी व्यासपीठावर यायचे आहे। मंथन चंदानी कृपया आपण स्कोर बोर्डचा ताबा घ्यायचा आहे। यानंतर आपण साई एकवीरा संघ ऐरोली सामना लगेच सुरू करूया। पानसरे आणि अश्विन सामना लगेच सुरू करायचा आहे। चौकार आणि धाव संख्येमध्ये पुन्हा एकदा भर होते। पॉवर प्लेचे पहिले षटक धाव संख्या ही 4 ने वाढते। धाव संख्या दिली ती बिनबाद 9। चेंडू झालेले आहेत ते 3। पहिल्या षटकातील अजून शेवट 3 चेंडू जाण्याचे बाकी। थोडी क्षेत्ररक्षणामध्ये थोडे बदल होते, बघूया। उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते श्याम। स्ट्राइकला श्याम, नॉन स्ट्राइकला तो कुणाल, मारा करेल तो यश। यशाचा चौथा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडू। धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या ती बिनबाद 9। शेवटचे 2 चेंडू जाण्याचे बाकी। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, बघूया श्याम आपल्या संघासाठी काय प्रकार। श्यामसाठी मारा करतो यश। 5वा चेंडू आणि ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू आणि इथं झेल बाद आणि पहिला झटका लागलाय तो 9व्या धाव संख्येला साई एकवीरा ऐरोली या संघाला। आणि आता तेजी जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो प्रसाद। बघूया आपल्या संघासाठी काय प्रसाद देतात ते। आणि नवीन फलंदाज आला तो प्रसाद। आणि पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटच्या चेंडू जाण्याचे बाकी आणि श्याम यांनी वैयक्तिक 8 धावेवरती बाद झालेले आहेत। त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद आणि मारा करतो तो यश। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया पुन्हा एकदा। 9 या धाव
हॅलो यश याचा शेवटचा चेंडू आणि त्याची जागा घेण्यासाठी आला तो प्रसाद. स्ट्राईकला प्रसाद, नॉन स्ट्राईकला तो कुणाल. बघूया बघूया शेवटचा चेंडू यश मारा करेल प्रसाद साठी आणि मला वाटतं पंचांनी हात वर केलेला आहे. नकारात्मक चेंडू. नकारात्मक चेंडूने धावसंख्येमध्ये एकनी भर होते. धावसंख्या झाली ती 1-10. बघूया प्रसाद शेवटच्या चेंडू मध्ये काय पराक्रम करतोय. मारा करेल तो यश. पंचांच्या डाव्या दिशेने मारा करतोय आणि ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं एक धाव तुडी. 2 धाव षटक संपतोय. धाव संख्या 2 सरवते. धाव संख्या झाली आहे ती 12. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1-12. बघूया आता नवीन गोलंदाज. मागव ना. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो नवीन गोलंदाज. काय नाव दादा? हे दादा बॉलरचं नाव काय? साहिल. नावातलेला फलंदाज साहिल. बघूया पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 1-12. आता स्ट्राईकला कोणाला आहे ना? आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कुणाल. लेफ्टी आहे का? डावखुरा फलंदाज कुणाल. साहिल पंचांच्या उजव्या दिशेने मारा करतो. आता मात्र स्ट्राईक लालाय तो कुणाल. बघूया 4 षटक 4 शेवटचे 4 षटक आहेत. 4 षटकामध्ये 24 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी काय पराक्रम करतो. पंचांच्या मला वाटतं डाव्या दिशेने मारा करतो तो साहिल. साहिलाचा पहिला चेंडू आणि स्टेट ड्राईव्ह मारलेला आणि उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण झाले आहे आणि कुणाला एका धावेने समाधान म्हणायला लागतंय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद. धावसंख्या 1 सरवते. धावसंख्या आहे ती 1-13. बघूया पुन्हा एकदा साहिल याचा दुसरा चेंडू प्रसाद साठी. डिक्लेअर 1 धाव. वंडी एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या ती 1-14. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो साहिल. साहिल याचा मला वाटतं तिसरा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रसाद.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एका धावेने समाधान म्हणायला लागतं. धाव संख्या एकनी वाढते. धाव संख्या आहे ती 15. पुढचा चेंडू. एक धाव. धाव संख्या एकनी वाढते. चारच राहिले ना. पंचांना विनंती आहे मॅच स्पीडअप करायची आहे.
आणि सुंदर अशा 18 धावा झालेल्या आहेत. साई एकविरा ऐरोली आणि सुंदर असा फटका दिलेला आहे. अशाच प्रकारे हा सुंदर प्रयत्न केला पण आणि हा षटकार 6 धावांसाठी प्रभात याने सुंदर असा फटका टोलावलेला आहे 6 धावांसाठी. आदर्श सुंदर असा बॉल टाकण्याचा प्रयत्न आदर्शचा. हा नकारात्मक चेंडू वाईट. पुन्हा वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे 26. 2 बॉल 26. सुंदर अशी गोलंदाजीचा आदर्श सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. आणि गणेश डिंबळे साहेब आलेले आहेत. गणेश डिंबळे साहेबांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. साई एकविरा ऐरोली. आदर्श सुंदर प्रकारे गोलंदाजी करत आहे. प्रभात याला आणि अशाच प्रकारे धावसंख्या झालेली आहे 26. आणि अशाच प्रकारे टोलवलेला आहे फटका. हा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. फ्री हिट. नो बॉलचा इशारा, फ्री हिट आणि नो प्लस वन. नो प्लस वन. आणि शेवटचा चेंडू आदर्श याचा प्रभात याला आणि प्रभात याने सुंदर असा पटकावलेला आहे. फिल्डरनी व्यवस्थित फिल्डिंग केलेली आहे. अशाच प्रकारे आदर्श याची ओव्हर समाप्ती. अशाच प्रकारे साई एकविरा ऐरोली यांचा स्कोर झालेला आहे 29. 3 ओव्हर 29. आणि साहिल आलेला आहे बॉलिंग साठी. साईनाथ दिवा टीम तर्फे साहिल गोलंदाजीसाठी आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी साहिल याची. एक रन मिळालेली आहे. साई एकविरा ऐरोली वर्सेस साईनाथ दिवा. सुंदर असा सामना चालू आहे. साहिल सुंदर प्रकारे गोलंदाजी करत आहे आणि हा पुन्हा सुंदर बॉल. बॅट्समनला थोडा कळण्यात उशीर झालेला आहे. प्रभात बघूया प्रभात आपल्या संघासाठी काय करतो. साहिलचा बॉल. सुंदर असा बॉल केलेला आहे साहिलने आणि हा अशा प्रकारे झेल. प्रभात हा झेलबाज झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे साहिल
आतापर्यंत जो स्कोर झालेला आहे टोटल 30 रना, 3 ओव्हर 3 बॉल आणि 30 रना. साई एकविरा ऐरोली वर्सेस साईनाथ दिवा, सुंदर असा सामना चालू आहे आणि हे साहिलने विकेट पटकावलेला आहे प्रभात याचा. आणि सोमनाथ आलेला आहे बॅटिंग साठी, तो फेस करणार साहिलला. बघूया आपल्या संघासाठी सोमनाथ काय करतो. साईनाथ दिवा वर्सेस साई एकविरा ऐरोली. दोन्ही संघांमध्ये उत्तम अशी मॅच चालू आहे. बघूया साहिल आपल्या संघासाठी काय करतो. आणि सुंदरसा प्रयत्न आणि त्याचबरोबर चौकार. सोमनाथ याने चौकार पटकावलेला आहे साहिलच्या बॉलवर. धावसंख्या झाली ती 34. 4 खेळाडू बाद. चौथ्या षटकातील 5वा चेंडू. केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल साई एकविरा ऐरोली संघाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 35. सीबीटीतील सार्वत्रिक निवडणूक 2026 विश्लेषक गणेश डिबळे यांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 36. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 1 षटकांचा सामना शिल्लक आहे. शिबिरातील विशेष निवडणुकीचे विश्लेषक गणेश डिंबळे साहेब यांचं हार्दिक स्वागत. विश्लेषक तसेच आम्हाला या मैदानाची परवानगी मिळवून दिलेले लक्ष्मीकांत पाटील यांचं देखील येथे आगमन झालेलं आहे. सीबीडीचे राजा साहित्य मित्र मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. अतिशय कमी धावा झाल्या, केवळ 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. कुठेतरी धावांची आतषबाजी आपल्याला इथे करावी लागणार आहे. साई एकविरा ऐरोली संघाला कुठेतरी मोठं आव्हान द्यायचं असेल तर नक्कीच या शेवटच्या षटकांमध्ये 2 ते 3 षटकार ठोकले पाहिजेत आणि तोच प्रयत्न येथे केलेला आहे आणि असा सुंदर असा षटकार मिळालेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किमान 2 षटकार आले तर नक्कीच आव्हानात्मक टार्गेट येथे सेट होईल साई एकविरा ऐरोली संघाचं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 42. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा लेग साइडच्या दिशेने षटकार मारलेला आहे फलंदाज सोमनाथ यांनी. आणि फुलटॉस चेंडू होता पण काही दीपक याला मारता आले नाही. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात पण अयशस्वी ठरलेली धाव.
दीपक यांनी कुठेतरी 2 ते 3 षटकार ठोकले पाहिजेत, एक आव्हानात्मक टार्गेट सेट करण्यासाठी, आणि त्याचा प्रयत्न आहे. आणि पुन्हा एकदा सरळ दिशेने मारला चेंडू, पण चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे. केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल दीपक याला. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली होती 43. आणि टप्पा चेंडू काही मारायला मिळाला नाही, केवळ 1 धावावर समाधान मानून. आणि सोमनाथ याचा प्रयत्न आहे की दीपक स्ट्राईकवर, दीपक सेट झालेला आहे. दीपक कुठेतरी मोठी फटकेबाजी करेल या प्रयत्नाने केवळ 1 धाव घेतलेली आहे. आणि बघूया दीपक शेवटच्या 3 चेंडू मध्ये काही करिश्मा करतात का, कुठे षटकार वगैरे ठोकतात का, आणि नक्कीच ते ठोकतील. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आणि ऑफ दिशेने, आणि चेंडू गेलेला आहे डी झोन मध्ये. केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती 45. शेवटचा चेंडू, बघूया शेवटच्या चेंडूवर तरी दीपक एक षटकार ठोकतोय का, जेणेकरून आव्हानात्मक टार्गेट साईनाथ दिवा संघाला देता येईल. आणि पुन्हा एकदा बीट झालेला, आणि चेंडू गेले डी झोन मध्ये. केवळ 1 धावावर समाधान, आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 46. 47 धावांचं असे छोटस असं टार्गेट सेट केलेलं आहे साईनाथ दिवा संघाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष विशेषज्ञ गणेश डेबळे यांचं हार्दिक स्वागत. या सामन्याचे पंच आहेत ऋषिकेश पानसरे तसेच अश्विन. आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. तसेच साहित्य मित्रमंडळाचे जे पदाधिकारी तसेच सदस्य यांनी जेवण करून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना एकवीर ऐरोली आणि करावे 11 या संघामध्ये असेल. मी दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. साईनाथ दिवा संघाला 47
आव्हान आहे. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले आहे तो प्रसाद. जे प्रेक्षक समोर बसलेले आहेत सामन्याच्या आणि कृपया त्यांनी साईडला बसायचे. स्वप्नील कांबळे ते जे बसलेले आहेत समोर त्यांना डी झोन मध्ये बसा सांगा, कारण तिकडे धावून रन घ्यायचे आहेत. प्रमोद कचवी आणि स्वप्नील कांबळे यांनी समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना साईडला बसण्याची विनंती करावी. प्रसाद याचा तिसरा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा यॉर्कर चेंडू होता. चेंडू काही बॅट्समनला कळाला नाही आणि तेथे अतिशय उत्कृष्ट असं यष्टी रक्षक देखील केलं आणि डी झोन मध्ये जाताना चेंडू अडवलेला आहे. धाव संख्या झाली होती केवळ 2 धावा. अजूनही प्रसाद यांचे 3 चेंडू शिल्लक. आणि फुल टॉस चेंडू, पण चेंडू काही उंचावर मारता नाही आणि तेथे सरळ क्षेत्ररक्षकाकडे चेंडू. केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल साईनाथ दिवा संघाला. समोरचे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया साईडला यायचे आहे. आणि फुलटॉ चेंडू पुन्हा बीट झालेला आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रसाद यांच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे. 5 चेंडू मध्ये केवळ त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. प्रसाद यांचा शेवटचा चेंडू. सामना करेल तो साहिल आणि फुलटॉ चेंडू होता आणि डायरेक्ट हिट झाला असता नक्कीच फलंदाज बाद झाला असता, पण इथे मिस हिट झालेला आहे आणि केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 4 धावा. जेवढं कमी टार्गेट आहे तसंच गोलंदाजी तेथे चांगली गोलंदाजी करायमध्ये नक्कीच अशीच गोलंदाजी केली तर साईनाथ दिवा संघ नक्कीच जिंकेल. बघूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे ते. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी साईनाथ दिवा संघाला. दोन्ही पंचांनी कृपया सामना स्पीडअप करायचा आहे. टीम मीटिंग नको, सामना स्पीडअप करायचा आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहे. सूर्यास्त हा 6च्या दरम्यान असतो, त्यामुळे शेवटचे जे संघ असतात त्यांना अंधारात खेळावं लागतं. यामुळे दोन्ही संघांनी तसेच पंचांनी सामना स्पीडअप करायचा आहे. आणि संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो विशेष. सामन्याच्या पंचायत विकी गोंधळेकर तसेच ऋषभ चंदानी. ऋषभ यांचा पहिला चेंडू आणि बाउन्सर चेंडू. केवळ चेंडू डी झोन मध्ये केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल साईनाथ दिवा संघाला. धाव संख्या झाली आहे ती 5. अजूनही कुठे मोठा फटका आलेला नाहीये. कुठेतरी फटके मारावेच लागतील जेणेकरून टार्गेट आपलं अचीव करू शकतो आपण. आणि पुन्हा एकदा सेफ तसा चेंडू बघूया. इथे सोपी झेल घेण्यात यशस्वी ठरलेला आहे क्षेत्ररक्षक. टीम मीटिंग नको, सामना स्पीडअप करायचा आहे. साहिल 2 रनांवर बाद झालेला आहे आणि नवीन खेळाडू नवीन फलंदाज आले आहे तो आदर्श याने कुठेतरी 2 ते 3 षटकार मारले तर नक्कीच सामन्याच्या जवळपास जाता येईल साईनाथ दिवा संघाला.
अजूनही एकही चौकार एकही षटकार आलेला नाहीये. सामना स्पीडअप करा. विशेष याचा तिसरा चेंडू आणि चेंडू गेलाय तो पंचांनी निर्णय कळवायचा आहे आणि चेंडू गेला तो डी झोन मध्ये. केवळ एक धावावर समाधान मानावं लागेल साईनाथ दिवा संघाला. धावसंख्या झाली होती 6. विशेष याचे अजूनही 3 चेंडू शिल्लक. महेश पटेल एक नवी मुंबईतील मोठे उद्योजक. आणि उंचावर मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. महेश पटेल यांना विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचे आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 धावा. विशेषाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सत्तेचाळीस धावाचं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये आणि हा पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू आणि चेंडू जाते सीमारेषे पार षटकार. अतिशय उत्कृष्ट षटकार. अशीच काहीतरी फटकेबाजी करावी लागणार आहे साईनाथ दिवा संघाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 16. महेश पटेल नवी मुंबईतील नावाजलेले उद्योजक यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच तुम्हाला एबी फॉर्म मिळेल. तुम्ही काळजी करू नका. येथे शिबिरचे निवडणुकीचे विशेषज्ञ गणेश डिंबळे आहेत. त्यांच्यासोबत आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमोद शुक्ला यांनी देखील व्यासपीठावरती येऊन आपलं प्रस्थान करायचं आहे. साहित्य मित्रमंडळ वेळी मदत केली जाते. या 2 दिवसांच्या सामन्यामध्ये देखील त्यांच्याकडून आम्हाला चांगली मदत मिळणार आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही पंच. धावसंख्या झाली ती 16. अजूनही विशेष यांचे 1 चेंडू शिल्लक. सामने अतिशय स्लो होतात. सामना स्पीडअप करा. अजून पुढील 3 सामने आपल्याला किमान 4 षटकांचे तरी खेळवायचे, ज्याची दोन्ही पंचांनी नोंद घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला मारला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी साईनाथ दिवा संघाला 18 चेंडू 27 धावा. लक्ष काही मोठं नाहीये. नक्कीच जर दोन्ही फलंदाजांनी याच पद्धतीने फलंदाजी केली तर नक्कीच साईनाथ दिवा संघ हा विजयी होऊ शकतो. यानंतरचा सामना करावे 11 विरुद्ध ऐरोली एकविरा ऐरोली संघ. एकविरा ऐरोली संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. एकविरा ऐरोली संघाने सामना स्पीडअप करा. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो कुणाल. 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता.
साईनाथ दिवा संघाला नक्कीच दोन्ही नावाजलेले संघ आहेत नवी मुंबईतील. सीबीडीच्या राजा साहित्य मित्र मंडळाच्या वतीने हे ओव्हरऑल क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे आणि केवळ एक धावावर समाधान मानावं लागेल. साईनाथ दिवा संघाला धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 21. अजूनही 26 धावाचं आव्हान जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये आणि टप्पा चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. षटकार. षटकार अतिशय उत्कृष्ट असा षटकार आलेला आहे. धावसंख्येत वाढ. होण्याची चिन्ह दिसत आहेत आपल्याला. धावसंख्या झाली ती 27. अजूनही कुणालाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच हा सामना साईनाथ दिवा संघाच्या साईडला फिरू शकतो. पण तिथे उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कुठे फुलटा चेंडू हॅलो बाबू पाटील बाबू पाटील हॅलो बाबू पाटील आणि चेंडू डी झोन मध्ये गेलेला आहे. पंचांचा निर्णय 2 धावा. धावसंख्या झाली ती 29. आणि येथे कुणाल याच्या शेवटच्या चेंडूवर डी झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. माफ करा, एक चेंडू माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे.
अतिशय उत्कृष्ट असा यॉर्कर बॉल खेळलेला आहे आणि केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. साईनाथ दिवा संघाला अजूनही 15 धावा करायचे जिंकण्यासाठी. साईनाथ दिवा संघाला 12 चेंडू मध्ये. यानंतरचा सामना एकवीरा ऐरोली विरुद्ध करावे 11 यामध्ये सामना होणार आहे. नाणेफेकीचा कौल एकवीरा ऐरोली संघाने जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. यानंतरचा सामना करावे 11 विरुद्ध एकवीरा ऐरोली. एकवीरा ऐरोली संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. धाव संख्या झाली आहे ती 32. अजूनही 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. साईनाथ दिवा संघासाठी 14 षटक घेऊन आलेला आहे तो प्रसाद. राहुल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राहुल आणि उंचावर मारलेला चेंडू आणि येथे झेल, अतिशय सोपा असा झेल घेण्यात यशस्वी ठरलेला आहे. अजूनही 11 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. अकरा चेंडू 15 धावा आणि जतीन यांनी कुठेतरी उंच मारण्याचा प्रयत्न केला पण ते तेथे जेलबाद झालेले आहेत. सामना स्पीडअप करा, अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि नवीन फलंदाज आलाय तो सर्वेश. बघूया आपल्या संघासाठी कुठे काय कामगिरी करतोय. छोटस लक्ष आहे, केवळ 15 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू मध्ये आणि सरळ चेंडू मारण्याच्या प्रयत्नात केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे ती 33. अजूनही 14 धावांची आवश्यकता. आणि कुठे पंचांचा निर्णय वाईड बॉल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे ती 34. अजूनही 13 धावांची आवश्यकता. कुठेतरी उंच मारण्याचा प्रयत्न आहे आणि येथे सोपा झेल घेण्यात यशस्वी ठरलेला आहे. आणि साईनाथ दिवा संघाचे एक एक खेळाडू बाद होत आहेत. चला सामना स्पीडअप करायचा आहे. आणि नवीन फलंदाज आला आहे तो कुणाल. 4 खेळाडू बाद झालेले आहेत साईनाथ दिवा संघाचे.
सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही पंचांनी सामना स्पीडअप करायचा आहे. अजून 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला, किमान 4 षटकांचे. राहुल कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि केवळ 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 35. अजून ही 12 धावांचं लक्ष्य 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू 12 धावा साईनाथ दिवा संघाला. आणि येथे विशेषज्ञ निवडणुकीचे गणेश डिंबळे साहेब. आणि केवळ 1 धाव मिळेल. आणि केवळ दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा अयशस्वी प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि येथे कुणाल धावचीत झालेला आहे. 5 खेळाडू बाद. धाव संख्या झाली ती 37. अजूनही 10 धावांची आवश्यकता शेवटच्या 6 चेंडू मध्ये. सीबीडी वॉरियर्सचे सर्व महेश कदमसर येथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सीबीडीच्या राजा साहित्य मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. महेश सर, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 10 धावा. येथे आमचे स्पॉन्सर ब्रावो गॅरेजचे सर्व मोनी शर्मा उर्फ आमचे मामा यांचे आगमन झाले. कृपया त्यांनी स्थानापन्न व्हायचे आहेत. आपल्याला या ट्रॉफ्या दिसतात, मॅन ऑफ द मॅच, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तसेच मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफ्या दिसतात आपल्याला, ते त्यांच्या ब्रावोच्या वतीने आपल्याला स्पॉन्सरशिप मिळालेल्या आहेत. नक्कीच असं सहकार्य. आणि हा बोर्ड झालेला आहे. कुठेतरी सामना वळताना दिसतोय की काय, बघूया. अतिशय उत्कृष्ट असा बोर्ड घेतलेला आहे. 5 चेंडू 10 धावाचा आव्हान, 6 खेळाडू बाद. आणि येथे कमिटीला लस्सीची स्पॉन्सरशिप केली आहे ते गणेश डिंबळे, त्यांचे हार्दिक आभार. इलेक्शन का जय महाराष्ट्र. हाँ तो बोल्ड ही बोला ना मैं. अच्छा सॉरी समझ के लिए मेरे को तो फ्री वाला कमेंटेटर ऐसे बात करे. हे अगला कर रहा है जेल बोला क्या बोल बोल तेरा बाप बोल रहा है, मैं जेल बोला. मामा 200 रुपया तो लस्सी पीने का सबको. हाँ तो बोलतो और 200 लो बीसी आएगी. आणि येथे मोनी मामाच्या वतीने देखील लस्सीचं वाटप होणार आहे. आणि या उंचावर मारलेला चेंडू आणि येथे झेल घेण्याच्या प्रयत्नात आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पण केवळ 2 धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 39. अजूनही 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 8 चेंडू 4 चेंडू 8 धावा.
अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतो. आज सकाळपासून सगळे सामने आपल्याला असे बघायला मिळालेले आहेत, पण कुठेतरी एक फटका चांगला मिळाला तर नक्कीच साईनाथ दिवासंघ इथे सामना जिंकू शकेल. आणि तोच फटका इकडे मारण्याच्या प्रयत्नात आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे आणि केवळ 2 धावाचं आव्हान 3 चेंडूमध्ये आणि सामना मला वाटतं पूर्णपणे साईनाथ दिवा संघाच्या साईडला फिरलेला आहे. तीन चेंडू मध्ये 2 धावांची गरज, कंपल्सरी चेस. यानंतरचा सामना करावे 11 विरुद्ध एकविरा ऐरोली. एकविरा ऐरोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. आणि इथे प्रमोद शुक्ला देखील लस्सी 200 रुपये देणार आहेत लस्सीसाठी. खूप खूप धन्यवाद. आणि येथे सामना पूर्णपणे साईनाथ दिवा संघाच्या साईडने वळलेला आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे 3 चेंडू मध्ये आणि उंचावर मारला चेंडू आणि चेंडू हा जातो षटकार. धोनी स्टाईल मध्ये फिनिश झालेला आहे. साईनाथ दिवा संघाने सामना जिंकलेला आहे. यानंतरचा सामना शुक्ला शुक्ला से 200 शुक्ला 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 से 200 रुपये दे दो, लस्सी पीना बच्चे लोग को.